एखादा फ्लॅट आपण घेतल्या जवळपास 10% लॉसमध्ये आपण पहिल्याच वर्षी त्या ठिकाणी जातो. याच्या पाठीमागचं कॅल्क्युलेशन समजून घ्यायचं असेल तर अकाउंटला फॉलो करायचं, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचं आहे. ते 10% कव्हर करायला आपल्याला जवळपास 2-3 वर्ष असेच जातात. 2-3 वर्ष आपण वेस्ट करतो. लक्षात घ्या. एखादा 50 लाखांचा फ्लॅट असेल तर त्याच्यावरती आपण जवळपास 6-7% स्टॅम्प ड्युटी वगैरे भरतोय आणि ॲडिशनल 2-3% वकिलाचा खर्च वगैरे आपल्याला ते लावतात. तर 50 लाखांच्या फ्लॅटला आपण त्या ठिकाणी 55 लाख भरतो. म्हणजे थेट 5 लाख रुपयांचं लॉस पहिल्याच वर्षी, आणि ते 5 लाख रुपये कव्हर करायला आपल्याला कदाचित 2 ते 3 वर्षे जातात. बरेचसे क्लायंट कन्सल्टेशनसाठी येतात. फ्लॅट घेणं योग्य आहे की म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करणं योग्य आहे, असे बरेचसे प्रश्न विचारतात. जे काय सत्य आहे आम्ही त्यांच्यासमोर मांडतो. सगळं ऐकून घेतल्यानंतर त्यांना एक ऑप्शन व्यवस्थित समजून येतं की SWP म्युच्युअल फंड्समध्ये हे ॲडिशनल रेंटलसाठी, रेंटल इन्कमसाठी ॲक्च्युअल फ्लॅटपेक्षा जास्त बेनिफिशियल राहणार आहे. कारण तुम्हाला या ठिकाणी जे काय मंथली इन्कम मिळणार आहे त्याच्यावरती तुम्हाला मेंटेनन्स पण भरायचा नाही. रेंटल यील्ड पण जास्त आहे, म्हणजे मिळणारा पैसा इन्व्हेस्टमेंटवरती जे काय आपण रेंटल यील्ड म्हणतो की 50 लाख लावले तर किती पैसे आपल्याला त्याच्यातून भाडं येणार आहे, तर ते फ्लॅटपेक्षा जास्त तुम्हाला म्युच्युअल फंड्समधून मिळतं. हे तेवढंच सत्य आहे. नंबर दिलेला आहे, कॉन्टॅक्ट करायचे, माहिती घ्यायची आहे. लमसम इन्व्हेस्टमेंट करायची असेल, SWP करायचं असेल तर लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करा. थँक्यू व्हेरी मच.